तुमचं टू सिस्टर्स व्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आता वाजले 10 आणि आम्ही ना नदी जाणार आहे पोहायला आणि आज माझ्या पप्पाला सुट्टी पण आहे, तर आम्ही नदी पोहायला जाणार। चला आपण जाऊ। आता आम्ही नाश्त्यामध्ये खातोय पोहे। आय लाईक सो मच पोहे। मला पोहे ना खूप आवडतात, खूप। मी ना नेहमी नाश्त्यात खाते। मला पण खूप आवडतात। आमच्या कधी कधी नाटक करते पोहे खायला। हा हे पण खरं आहे। असं द्या। तर पोहे ना म्हणजे आमच्यात ना नाश्त्याला नेहमी असतात आणि शिरा। मला शिरा हा खूप आवडतो आणि पोहेही आवडतात, पण त्यात जर लिंबू असला आणि फरसाणा असला तरच, नाहीतर मला असे पण आवडतात। सगळ्या टाईपचे पोहे आवडतात। मला पण आवडतं। मला शिरा नाही आवडत। मला शिरा खूप आवडतो, खूप। आणि पोहेही। पोहे खायला तर आता मी टेस्ट करून सांगते कसे येत आहेत। खूप मस्त बनवतात। आम्ही नदीवर पोहायला आलो। त्रिशा आहे आमची छोटी। इधर याला बांध। कुठे गेली ती ओढणी? हाय कर, हाय कर, हाय कर। हाय। आता आम्ही पाण्यामध्ये जाणार आहे। ही आहे त्रिशा। हा थांबाय कशी पाण्यामध्ये चाललेली आहे मस्ती मामाची आणि भाचीची चालली आहे मस्ती। आणि बघा स्विमिंग मस्ती चालले बघे मग मस्ती करते। हा मस्ती चालले। मामा घाबरवतात दोघींना। हे बघा संस्कृती स्विमिंग करते। हे मामा बघा कशी भाचीला ओरडताय, ती त्यांची भाची आहे। बघा एवढी सगळे आहेत पोहायला। तर गाईस आम्ही खूप मजा करतोय, खूप थंडी वाजते, मस्त पण वाटते आणि ना आम्ही तो खूप एन्जॉय करतोय। आम्ही फॅमिली आलोय, आम्ही ना गटून गटून खेळतोय आणि पिन्नू आणि दुसरे मामा आहेत ते तिकडे खेळतात आणि दुसरे विजय मामा आहेत ते आमच्या सोबत खेळतात। आम्ही गटून गटून म्हणजे ग्रुप खेळतोय। आमचा ग्रुप खूप प्रो आहे, कारण की आम्ही 3 जण आहे, ते दोघंच आहेत। गाईस ऊन एवढं आहे ना, बापरे खूपच ऊन आहे, खूपच म्हणजे खूपच ऊन आहे। तुम्ही बघू शकता पाठीमागं जंगल आहे, जंगल। आणि इथं आम्ही ही नदी स्विमिंग करायला आलोय। ते चालली मस्ती आणि तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवते कसं आहे। पण मी खरंच खूपच असं ऊन आहे, ऊन खूप लागतंय। आता किती वाजले? 2 वाजले असतील। 2 वाजता एवढं उन्हात चालू आहे आम्ही पोहायला। बघू शकता हे नदी खूप लांब आहे। नदी असं खूप म्हणजे खूप लांब आहे। या नदीचं नाव आहे उल्हास नदी। माझी मम्मी
आता ना माझी मी मम्मीला काम दिलं आहे कॅमेरा पकडायचं. मम्मीला बोलले तू पोहू नको. आता मी कॅमेरा पकडेल आणि माझी मम्मी पोहेल. ठीक आहे गाईज, चालतं. तर गाईज मी नदीत ना खूप वेळा पोहले. विहिरीत एकदाच पोहले, पण तो व्हिडिओ मी काही घेतला नाही. पण नदीत खूप वेळा पोहले म्हणून भीती वाटत नाही नदीची. ठीक आहे. आम्ही ना आता आमचं पोहून झालं आहे. इथं पण तरी पण मस्ती चालू आहे. आणि मी ना इथं बसून ना बघा काय खाते, चिप्स काय पापडी मला लय आवडते म्हणून मी खाते. आणि इथे बघा चोर, नदीवरचे 2 चोर गाईस. हे बघा, ही एक चोर आणि अजून एक दाखवते. आणि हे बघा, हे आमचे मामा एक चोर. हळूच येते तर हळूच कुरकुरे खात आहेत. हळूच. तर हे बघा आमचे 2 चोर बघितले आहे तुम्ही. आणि ते बघा तिथं किती मस्ती चालले. अजून ओरडते. फोन झालं नाही त्यांचं अजून. हा लय पाय भाजतायत. खूप ऊन आहे. आणि मी खाते पापडी. तुम्ही पण या खायला. तर बघा गाईज, आमचे इथले हे 2 पटापट खातात. आम्हाला काहीच खायला देत नाही. हे बघा तिथं पण खाऊन घेतलं आणि इथं पण खाऊन घेतलं. आता फक्त 2-3च कुरकुरे बाकी आहेत. ते आता आम्ही खाणार आहे, त्यांना देणारच नाही, अजिबात नाही. काय माहित. माझी खटाळ लय भारी. मामाची सासू खटाळ भारी आहे. गाईस खूप ऊन आहे. आणि आता आम्ही घरी चाललोय जंगलातून. ओरडतायत बघा. जंगल में शेर. तर गाईज आम्ही ना जंगलात गाणं म्हणून चाललोय. बोलत चाललोय. काय काम आलंय आम्हाला. धोबी घाट का कौन है? धोबी घाट का धोबी मैं धोबी घाट का धोबी. गाईज आमच्यात असंच चालू असतं नेहमी. सगळं जंगलच जंगल आणि त्यात खूप ऊनच ऊन. जंगल में शेर, बागों में मोर, शहरों में. बघा आम्ही असं चाललोय. आम्ही मागं आहे. आम्ही सगळे ना मागं चाललोय. आणि ते बघा पुढे चालले. त्यांना बोलत होती थांबा आमच्यासाठी, तर थांबतच नाही. खूप ऊन आहे, चालूच वाटत नाही. आम्ही बर्थडे ड्रेसची शॉपिंग करायला जाणार आहे. ते पण खूप क्यूट दिसते आज. गाईज आता आम्ही जाणार आहे उल्हासनगरला पिंडूचा बर्थडे ड्रेस घेण्यासाठी. तर ते बघा ती इथे तयारी करते. तिने नवीन ड्रेस पण घातला आहे, अजून मला घालायचं आहे. आता आम्ही चाललो आहे बर्थडे ड्रेसची शॉपिंग करायला. चेहरा दिसत नाही, लय उजेड. ते पण आम्ही गाडीवर जाणार आहे. गाडीवरूनच जाणार आहे कारण की आमच्याकडे कार नाही. ठीक आहे गाईस, चलते. तर गाईज इथे बघा हा वाला ड्रेस घेणार आहे कदाचित. हा छान वाटतो.
डिस्कशन. इथं खूप कपडे बघितले तरी पण ते आवडले नाहीत. हावाला जास्त आवडला आहे मला. हा एक मस्त होता पण काय झालं काय माहिती त्याचं. मला हा आवडला, त्यांना तो आवडलाय. इथे हा ड्रेस ही बघा किती सुंदर आहे. मला हा ड्रेस खूप आवडलेला पण हा तुम्ही दाखवलंच नाही कदाचित, पण मस्त आहे. पिनूला एक ड्रेस घेतला आहे, घेणार आहे म्हणजे तो काय माहीत आता कसा दिसतोय तिच्या बड्डेलाच बघा. तर गाईज आता आम्ही ना बॅग घेणार आहे गावाला जाण्यासाठी. आता आम्ही ना बॅग घ्यायला आलोय पण ना आम्ही 3 दुकानं फिरलोय. माझ्या मम्मीला आणि पप्पाला एकही बॅग आवडली नाही. मम्मी थांबले बघा, इथं बसले गाडीवर. काय करू, लय कंटाळा आला असं वाटते कधी घरी जाते. बघू आमचा प्लॅन आहे, बघू काहीतरी करू. तर मला कसं कधी घेता येत बॅग आणि कधी घरी जाते असं झालंय मला. आता आम्ही आलो आहोत हॉटेलमध्ये, आराधना हॉटेलमध्ये. मला इथला मसाला डोसा ना खूप आवडतो म्हणून मी इथं आले आहे. तर मी मसाला डोसाच ऑर्डर करणार आहे कारण मला तोच आवडतो, बाकी काहीच नाही आवडत. आणि माझ्या बहिणीला इडली आवडते. इडलीच ना, हां मेंदू वडा नाही तर इडली आवडते, ती तेच खाते, बाकी नाही. आम्ही दोघींनी पण मसाला डोसा मागवला आहे आणि मम्मीने पण. तर तो आता ऑर्डर केला आहे, तो आल्यावर बघू आपण कसा लागतोय आणि कशी टेस्ट आहे. आणि इकडचा मसाला डोसा ना खूप आमचा डोसा आला आहे. तर बघा तुम्ही किती मोठा आहे. म्हणून मला इथला डोसा ना खूप आवडतो. टेस्टही खूप छान असते. डोसा बघा किती मोठा आहे आणि टेस्ट तर इतकी छान आहे ना, एकदम बेस्ट एकदम टेस्ट. मला इथला डोसा खरंच आवडतो. जे बदलापूरमधून आहेत ना ते एकदा जरूर खायला येईल. आता आमचा डोसा संपला आहे आणि आता आम्ही चॉकलेट मिल्कशेक मागवला आहे. तो मला मिल्कशेकही खूप आवडतो. माझा फेवरेट आहे पण कधी खाल्लाच नाही. माझा पण म्हणजे मी असा म्हणजे व्हिडिओमध्ये बघितलेला, एकदा खाल्लाय मी खाल्ला नाही. मी पण खाल्ला आहे. आता बोलते नाही खाल्ला. हा खाल्लाय. हां विसरगोळी येते. तर आता आमचा मिल्कशेक ही येईल. वेट करायला लागेल जरा. वेट आमचा मिल्कशेक आला आहे. टेस्ट सो यम्मी. मी डबल आईस मागवली आहे. इथे बघा किती अंधेरा आहे. आम्ही खूप उशीर झाला आम्हाला, कदाचित 8 का 9 वाजल्यात. किती अंधेरा आहे बघा. गाईज आम्ही घरी आलो आहोत. तर आता मी कॅब घेतली, आम्ही घरी पोचलो आहोत. गाईज फायनली आणि आम्ही घरी पोचलो आहो आणि मी खूप थकले, मला खूपच झोप आले. तुला? मला तुझ्यापेक्षा जास्त. गाईस तुम्ही आमच्या डोळ्यावर बघू शकता किती झोप आले आम्हाला. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.